करूया. गौरव घोसाळकर आणि रोहित पाडगे एकीकडे मिस्टर डायनामाइट तर दुसरीकडे सावरोळीची रन मशीन. कालच्या रात्रीमध्ये ज्यांना उत्तम दर्जाचा खेळ केला असे दोन फलंदाज आता खेळपट्टीवरती आहेत. पण आजची रात्र ज्या चिंचोली संघानं गाजवली आहे त्या चिंचोली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू बायकरमॅन कल्पेश जाधव गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मैदानावरती आज प्रेक्षकांनी खऱ्या अर्थानं गर्दी गर्दी आणि गर्दी केलेली आहे. सुपर डुपर हिट ही स्पर्धा आता पुढे चाललेली आहे. सगळ्या पाहुण्यांचं आणि आलेल्या सगळ्या खेळाडू मित्रांचं पुन्हा एकदा मी तुषार धुमाळ माझ्या सोमेत मोहीर कांबळे सर आणि त्याचबरोबर आमचे गुरुवर्य प्रवीण दुगाडे सरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक करतोय स्वागत. पहिला चेंडू गौरव घोसाळकर साठी वेगानं यावेळेस फेकला गेला. कॉ कॉर्नरच्या रिजन मध्ये दिगंबर मोरेनं या चेंडूला अडवलंय आणि इथून खऱ्या अर्थानं धावांचा श्री गणेशा होतोय. एक या धावसंख्येनं स्कोअर कार्डवरती टीम योगेश इलेव्हन सावरोळी संघाच्या धावफलकावरती नोंद झाली आहे. चेंडू उंच गेलाय आणि इथे पहिल्या क्रमांकाचा बॅटर आता मैदानाच्या बाहेर येतोय. अर्थातच रोहित पाडगे येईल डगआउट मध्ये. एक या आकड्यावरती टीम सावरोळी संघाला पहिला झटका. ठोक डीजे. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये आलाय आदित्य. डॉट चेंडूचा इशारा मात्र इथून येतोय. जबरदस्त हा चेंडू होता. ऑफस्टंपच्या लाईन मध्ये टाकला गेला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. म्हणजे लगातार 3 चेंडू आतापर्यंत कल्पेश जाधवनं निर्धाव फेकला आणि त्याच्यावरती 1 विकेट मिळवले. मयुरेश जाधव या गायकवाड आपण व्यासपीठावरती या. राजू बडेकर यांच्याकडनं त्याला सन्मानित करण्यात येतंय 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन. आणखीन एक चेंडू निर्धाव गेलाय. 4 चेंडू मात्र इथे डॉट पाहायला मिळतात. कल्पेश जाधवनं काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आता प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय. कालच्या रात्रीमध्ये योगेश इलेव्हन सावरोळी संघानं या मैदानावरती दादागिरी केली पण आता स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. आदित्यच्या बॅट मधनं आल्या जबरदस्त 6 धावा. ठोक डीजे षटकार. या 6 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्डवरती 7 धावसंख्येची नोंद झाली आहे. राजू बडेकर साहेबांनी मात्र मयुरेशसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जीपे केलेलं आहे. पुन्हा एकदा त्याचं कौतुक करूया आणि जाऊया मैदानामध्ये. दुसऱ्या षटकाची सुरुवात होतीये. साहिल लोते हा गोलंदाजी मार्कवरती आलाय. धावा हा गोलंदाज नाही देत पण नाव आहे लोते. स्ट्राइक एंड वरती मिस्टर डायनामाइट. आता सर्वस्वी जबाबदारी
त्याच्यावरती आलेली आहे गौरव घोसाळकर. गुडलेन स्पॉट वरती चेंडू फेकला गेला, त्यानंतर चेंडूला उसळी देण्यात आली आणि तदनंतर यष्टिरक्षक कल्पेश जाधवच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. आज काहीतरी वेगळ्या मूड मध्ये टीम चिंचवली शेकिन संघ खेळतोय नाहीतरी समोरच्या संघाला विचार करण्यास भाग पाडतोय. पण इथे स्लॉट मध्ये घेतला आणि मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकरना लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून या चेंडूला फेकून दिलंय. अंजरून गावाच्या दिशेनं मारलाय षटकार. ठोक डीजे. शेकोटी बघा, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधी जे बाहेर मैदानाच्या शेकोटी पेटवण्यात आलेली आहे. मी विनंती करतोय खेळाडू मित्रांना, प्लीज ती विझवा. कदाचित आपल्याच गावातली ती छोटे कलाकार आहेत आणि त्यांनी कला दाखवली आहे, तर त्यांना विनंती आहे की ती विझवा. यावेळेस पंच सांगतात ऑप्शनच्या बाहेर या चेंडूला पकडला गेला. वाईट चेंडूचा इशारा आलाय. 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. प्रवीण देशमुख सरांनी पारितोषिकांची सुरुवात केली आणि त्यानंतर सासगाव संघ आता श्रीमंत झालाय. पारितोषिकांवरती पारितोषिक असा वर्षाव सासगाव या संघावरती मॅच जिंकल्यानंतर पाहायला मिळाला. असंच सदैव प्रेम त्या संघावरती राहू द्या हीच विनंती. सौरभ पाटील यांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. मैदानासाठी त्यांचं बहुमूल्य योगदान आम्हाला लाभलेलं आहे. मी विनंती करतोय सौरभ पाटील साहेबांना आपण व्यासपीठावरती यावं. इथे हा चेंडू मात्र सिंगलच्या रूपात डबल मध्ये पाहायला मिळाला. मगाशी प्रवीण सरांनी सांगितलं खालापूर ते खोपोली हद्दीमध्ये जे नाईट टुर्नामेंटचं प्रथमतः आयोजन आपण सावरोळीच्या मैदानावरती पाहतो आणि त्यानंतर दुसरं आयोजन खेळण्यासाठी खेळाडू मित्र मात्र वाट पाहत असतात, ते म्हणजे सरपंच ट्रॉफीचं आयोजन आता सुंदरतेनं अंतिम टप्प्यात आलेलं आहे. खोला टप्पा, ब्रह्मास्त्राचा पुन्हा एकदा वापर, सटिक यॉर्करचा चेंडू होता आणि या चेंडूवरती उत्तर सिंगल मिळालं. आणि या दोन्ही ट्रॉफीचं एक वैशिष्ट्य आहे, भगव्या रंगाने या दोन्ही ट्रॉफीज अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. एक प्रणित 11 सावरोळीच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आहे, तर दुसरी आपण बघतोय गावदेवी क्रिकेट संघ जामरुग आणि आई एकविरा क्रिकेट संघ जामरुग सरपंच ट्रॉफीचा थरार. आणि कॉमन वैशिष्ट्य या दोन्ही स्पर्धेंचं, तिथे डीजे तांडेलचा डीजे आणि मंडप डेकोरेशनचं काम हे तांडेल बंधू पाहत असतात. ही कॉमन वैशिष्ट्य या दोन्ही स्पर्धेमध्ये आतापर्यंत गेले कित्येक वर्ष पाहायला मिळाली. पण इथे आपण लोते साईज कौतुक करूया, जबरदस्त हा चेंडू फेकलाय त्यानं. गुडलेन स्पॉटची निवड सातत्यानं या मॅच मध्ये केलेली आहे आणि इथे वर्चस्व सिद्ध तो करतोय. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एबी डिव्हिलियर्सची आठवण या आकड्यानं करून दिली, पण आता आदित्य या आकड्यावरती मोठा फटका खेळणार का? इथे मात्र मिड विकेट मध्ये चेंडू डीप मध्ये पकडला जातोय, सिंगल घेतली गेली आणि आकडा पूर्ण होतोय तो 18. विराट कोहलीची आठवण करून देणारा आकडा आहे. विराट धावा आता इथून कराव्याच्या आहेत. शेवटच्या आणि अंतिम कदाचित षटकाचा खेळ बाकी आहे. तोडफोड माड दाडवरलं षटक. पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकांचा खेळ आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील 3, म्हणजे टोटल 6 षटकांचा हा पूर्ण सामना. या सामन्यामध्ये आता पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकाची वाटचाल होईल आणि गोलंदाजी मार्गवरती येईल गोलंदाज दिगंबर मोरे. एक चाणाक असा खेळाडू आहे, सातत्यानं याची देखील चर्चा होते. मास्टरमाइंड इक्कूच्या खांद्याला खांदा लावून ज्यानं CPL या स्पर्धेचं काही वर्षापूर्वी आयोजन केलं होतं आणि यशस्वी आयोजक म्हणून त्याचं देखील नाव आपण आवर्जून घेत असतो. पण ती CPL ची स्पर्धा पुन्हा कधी होणार याची वाट तमाम प्रेक्षक वर्ग पाहतोय. चॅम्पियन प्रीमियर लीग 3 तालुक्याचा महासंग्राम. दिगंबर मोरेनं जर मनावरती घेतलं तर कदाचित ही स्पर्धा होऊ शकते. पण उद्याच्या रात्रीमध्ये 40+ चे बरेचसे दिग्गज खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळेल.
वेगाना चेंडू टाकला, ब्रह्मा पडलाय, संभ्रमण निर्माण झालं ते यष्टिरक्षकाला आणि इथे हा चेंडू फरार झालाय सीमारेषा पलीकडे. कदाचित या 22च्या 4 धावा असाव्यात आणि या 4 धावांच्या मदतीने आता टोटल 22चा आकडा पूर्ण होतोय. ठोक डीजे. दिवसात मात्र सुरू होतील बर्थडे पार्टी, सुरू होतील आनंद उत्साह सुरू होईल आणि त्याच्यासाठी लागणारा डीजे नक्कीच साहिल तांडेचा असावा. याकरता त्याचं देखील चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये. आणखी एक जबरदस्त लगातारचा दुसरा चौकार, वारवरती पलटवार, 26 धावांची नोंद. दिगंबर मोरेवरती केलं जाते आक्रमण. यावेळेस फलंदाज आहे आदित्य. पुन्हा खडे खडे, यावेळेस लॉंगॉपच्या डोक्यावरनं मूर्ती लहान पण कीर्ती अतिशय मान. आदित्य भेसरेनं मारलाय आणखीन एक जबरदस्त षटकार. ठोक. आणखीन एक जबरदस्त स्पर्धा आपण याच मैदानावरती पाहणार आहोत. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026. प्रकाश झोतातील नाईट रजनी, मंगेजी तांडेल आणि श्री हरिदास तांडेल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये अर्थातच सरपंच चषकाच्या नंतर आपण पाहतोय लगेच या मैदानावरती टीम फुल देखील झाल्या. ब्युटिफुल आयोजन सातत्याने या जामरुक गावामध्ये होत असतं आणि प्रत्येक खेळाडूला आणि संघाला वाटत असतं या मैदानावरती येऊन खेळावं. आणि त्याकरता आता पुन्हा एकदा प्रयत्न येणाऱ्या पुढच्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळेल. जे संघ हारलेत त्यांना पुन्हा जिंकण्याची संधी आहे. पण इथे टोटल आपण पाहतोय 33 धावसंख्या स्कोर कार्डवरती नोंद. स्ट्राईक एंडवरती आता गौरव घोसाळकर. फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि अशा वेळी हा प्रयत्न मिड विकेट फाईन लेगच्या जवळ अडवण्यात येतोय. सिंगलचं रूपांतर पुन्हा एकदा डबल मध्ये आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल 35 धावसंख्येची नोंद. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आणि इथे मात्र कल्पेश जाधव चूक करतोय. गौरव घोसाळकरला संधी दिली गेली, संधीचं सोनं तो आता करणार का? पण इथे जवळ जवळ त्यानं 2 धावा तर नक्कीच कंप्लीट केल्या. तिसरी धाव घेताना तो बाद होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 37. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी आता गरज असेल ती टीम योगेश लेवण सावरली संघाच्या विरोधात शेकिन चिंचवली संघाला 38 धावसंख्येची. ठोक डीजे. केदार यांनी माहिती दिली का या आयोजनामध्ये आपण बघतोय सरपंच चषकामध्ये 5ही टीम मात्र खालापूर असोसिएशनच्या हद्दीमधल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे निश्चितच प्रशांत दादाचं हे आयोजन खालापूर तालुक्यामध्ये आता प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलंय हे मात्र आपण नक्की पाहू शकतो. प्रत्येकाच्या घराघरामध्ये
आता केटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली जाते. ऑन स्क्रीन वरती आपण बघतोय जांभरुख गावातील काही प्रेक्षक बसून आनंद घेत आहेत. टँगो गँगचे सदस्य आहेत जे या मॅचचा आनंद घेत आहेत. ब्लॅक स्क्रीनच्या जवळ जणू काही गोव्याच्या बीच वरती पाणीपुरीचा आस्वाद घेताना स्पर्धा पाहतायत की काय असा भास मात्र इथे ऑन स्क्रीन वरती पाहतोय आपण. बघा ते इशारा देखील करतायत. टँगो गँग या नावाने ते फेमस आहेत या पूर्ण पंचकृषीमध्ये. पण त्यांच्या गँगचं नाव टँगो काय हे मात्र आपण त्यांना विचारूया. अध्यक्ष ऋतिक जोशी आहेत कदाचित. आता ते ऑन स्क्रीन वरती पाहायला देखील मिळाले. टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे ना, कुठल्या कोपऱ्यात कोण काय करतंय ते लगेच पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये टेन्शन असतं पण हसी मजाक होणं देखील गरजेचं आहे. कारण आयोजक देखील गेले कित्येक रात्र मेहनत करतायत, गेले कित्येक दिवस मैदानावरती काम करतायत. त्यांच्या मनाला थोडासा विरंगुळा म्हणून आपण एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट करतोय. कोणी मनावरती घेऊ नका. हा एंटरटेनमेंटचा भाग होता. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 38 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 38 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. एकीकडे शेकिन चिंचोली संघाचे दोन धुरंधर आहेत. त्यांना रोखण्यासाठी योगेश इलेव्हन सावरोळी संघाचा गोलंदाजी मार्ग तयार. टीम सासगाव संघाला विनंती जरा बाउंड्री लाईन पासून थोडस मागे या. मागाशी एक दुखापत झालेली आहे आणि यानंतर तुम्हाला आणखीन प्रवास करायचा या स्पर्धेमध्ये, त्यामुळे दुखापत करून घेऊ नका. टेक्नॉलॉजी एवढी वाढली ना की शब्द लगेच कॅच केले जातात. पण काही वेगळी एडिटिंग त्यात करू नका, नाहीतर मग जास्तच मजा येईल. गोलंदाजी मार्ग वरती सागर तांबडे तयार आहे. स्ट्राइक एंड वरती दिगंबर मोरे डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज सातत्याने खालापूर तालुक्यामध्ये चर्चेत राहिलाय. कोला टप्पा यावेळेस सटिक यॉर्करचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती सागर तांबडेने केला. या चेंडूला परतीचा प्रवास घडवताना सिंगल मात्र निवडली गेली दिगंबर मोरे या फलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या सत्रामध्ये देखील कल्पेशच्या पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. यावेळेस सागरच्या पहिल्या चेंडूवरती दिगंबरनं सिंगल घेतली. अंजरून संघाची नाईट प्रॅक्टिस चालू आहे. चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. मोक्याच्या क्षणी झेल सुटलाय. मगाशी देखील वीरेश्वर वर्ची गोबली संघाच्या अगेन्स्ट असा झेल सुटला गेला आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. आता तीच धम्मक ठेवून पुन्हा एकदा कल्पेश जाधव तसा प्रयत्न करेल का? मगाच्या आधीच्या मॅच मध्ये आपण वीरेश्वर वर्ची कोपली संघाच्या विरोधात खेळताना पाहिलं प्रसाद भोईरचा झेल सुटला होता. यावेळेस कल्पेश जाधवचा सुटलाय. चेंडू पुन्हा एकदा वेगानं मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन आदित्यच्या माध्यमातून चेंडूची उचलफेक केली जाईल. पुन्हा एकदा सावध आणि संयमी सिंगल आली आहे. स्ट्राइक एंड वरती कल्पेश जाधवला आपण पाहतोय. आता स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. झेल सुटल्यानंतर आता आक्रमण मी करणार हे सांगताना कल्पेश जाधवनं दिलाय बिग धमाका 6 धावांचा षटकार. 9 धावांची नोंद झालेली आहे. पाटला 38 धावसंख्येचा होतोय.
पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, यावेळेस देखील झेल टिपण्याची संधी होती, पण अशा वेळी एक क्रिश तूने क्या किया असा प्रश्न त्याला आता क्षेत्ररक्षक विचारतायत. पण हा कठीण झेल होता, परिस्थिती देखील कठीण आहे. 2 जीवनदान यावेळेस कल्पेश जाधवला मिळाले. शेवटचे उरलेत चेंडू 13 आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. चिंचवली संघाच्या विरोधात टीम योगेश 11 सावरोळी ऑप्शनच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू खडे खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला तो दिगंबर मोरेनं, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. प्रेमात पडल्यासारखा चेंडूला सोडून दिलं गेलं. निर्धाव चेंडूची झाली सांगता. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज. ठोक डीजे तांडेल. धावांची गरज आहे. प्रेम खाडे गोलंदाजी मार्ग वरती आलाय. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती है. प्रेम खाडे गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा कल्पेश जाधव, ज्याच्या बॅट मधनं आपण एक षटकार पाहिलाय. इथे प्रेम खाडेचा हा चेंडू खडे खडे मारण्याचा प्रयत्न कल्पेश जाधवनं केला, पण डीप मध्ये अडवण्याचा चांगला प्रयत्न आदित्य भेसरेचा पाहायला मिळाला. पहिला गडी मैदानाच्या बाहेर जातोय. स्कोअर कार्डवरती 10 धावसंख्या असताना ठोक डीजे. मांड नायक राजाधिराज योगीराज परत ब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथांचे गीत आहे. साईंच्या चरणी नतमस्तक होताना पुन्हा एकदा खेळपट्टीवरती आपण जाऊया. पण मैदानाच्या बाहेर ज्यांनी शेकोटी लावली आहे त्यांना विनंती की आपण ती प्लीज विजवा. फुलटॉस चेंडू होता, याचा कर्पूर समाचार मात्र इथे विभासला घेता आला नाही, पण सिंगल आली आहे. 1 या धावसंख्येच्या मदतीने स्कोअर कार्डवरती वाढ. माणकिवलीचे युवा उद्योजक संकेत देशमुख, त्याचबरोबर प्रशांत ठोंबरे, दिगंबर मोरेचा फटका होता जिथे डीप मध्ये सिंगल येते. 1 या धावसंख्येच्या मदतीने टोटल 12 धावांची नोंद झालेली आहे. मानकिवलीचे युवा उद्योजक संकेतजी देशमुख, प्रशांत ठोंबरे, मनीष देशमुख, प्रसाद भारती आणि सगळ्या त्यांच्या मित्र परिवाराकडनं, आयोजकांना आणि या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत.
त्यांच्या शुभेच्छा मात्र इथं स्वीकारताना गोलंदाजानं मिळवली विकेट आणि खऱ्या अर्थानं आता आनंद देतोय सरपंच ट्रॉफीचा हा क्रिकेट. ठोक डीजे. शेवटचे 8 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. प्रसाद भोईर नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय 4थ्या क्रमांकावरती. प्रसाद भोईरनं आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. वॅकेंड एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. ते कोणताही क्षेत्ररक्षण नव्हता तिथे मात्र मिळवल्यात प्रेमच्या या चेंडूवरती 4 धावा आल्या 400च्या स्ट्राईक रेटनं आणि टोटल 16 धावसंख्येची झाली आता नोंद. शेवटचे 7 चेंडू 22 धावसंख्येची गरज. आखरी की 7 गेंदे 22 रनों की जरूरत. वातावरणामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा आनंद देणारा सरपंच ट्रॉफीचा अतिशय सुंदर सोहळा आपण पाहतोय. प्रशांतदा खांडेकर, शिल्पाताई खांडेकर यांच्या संयुक्त विद्यमानानं सरपंच ट्रॉफीचं हे जबरदस्त आयोजन. मगाशी प्रवीण सरांनी सांगितलं थेट सरपंच म्हणून निवडून येणं अतिशय कठीण काम आहे आणि या कठीण कामामध्ये चांगला आपल्या गावाचा विकास कसा होईल याच्याकडे अर्थातच शिल्पाताईंचं लक्ष आहे. सुखसुविधा आपल्या गावामध्ये कशा येतील याच्याकडे वाटचाल आता सुरू झालेली आहे आणि गावाला सुखाचे दिवस कसे पाहायला मिळतील याच्याकडे आता गावकरी पाहत आहेत. प्रेम यावेळेस पंचांचा देठ चेंडूचा इशारा येतोय. अगदी पंचांच्या डाव्या बाजूने प्रेम हा गोलंदाजच्या मार्कवरती आहे. डाव्या हाताचा गोलंदाज वेगवान पद्धतीने चेंडू फेकण्यासाठी तयार आहे. स्लॉट मध्ये हा चेंडू टाकला गेला होता. यॉर्कर लाईनचा चेंडू. इथे मात्र धाव घेण्याचा कुठलाही मानस या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळाला नाही आणि या चेंडूवरती निर्धाव पद्धतीने खेळ पूर्ण होतोय. 6 चेंडू आता 22 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. पण मैदानामध्ये काय घडलंय हे सांगणं थोडंसं कठीण आहे. डीजे कदाचित बॅटर रिटायर हार्ड झालाय. एन्जर्ड असावा म्हणून बॅटर मैदानाच्या बाहेर येतोय आणि नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये गेलाय. अजित गंभीर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नॉन स्ट्राइक एंड वरती. जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळतोय गौरव घोसाळकरचा. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये ऑफ ब्रेक पद्धतीने या चेंडूला हाताळला गेलं.
शेवटचे 5 चेंडू आता 22 धावसंख्येची गरज. 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज होती. शेवटचे 5 चेंडू आता 22 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा सावरोळी संघ चिंचवली संघावरती हावी होताना. आकुटप्प्याचा चेंडू होता, फिरून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा धाव घेतली गेली नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गौरव घोसाळकर ना आता करून दाखवलंय. या क्रिकेटच्या पटलावरती बऱ्याच करांनी करून दाखवलं. सर सचिन रमेश तेंडुलकर असतील, सर गावस्कर असतील, आता गौरव घोसाळकर देखील करून दाखवतोय. पुन्हा एकदा करून दाखवलं. वेंचरकर सरांनी करून दाखवलं, गावस्कर सरांनी करून दाखवलं, तेंडुलकर सरांनी करून दाखवलं, प्रशांत दादानी देखील करून दाखवलं. चांगलं आयोजन. आता गौरव घोसाळकर देखील करून दाखवतोय. 3 चेंडू 22 धावसंख्येची गरज. दिगंबर मोरेचा हा निर्णय थोडासा अंगलट येताना. लेट आलाय पण थेट 6 धावांसाठी बिग षटकार. डीजे. मॅच अजून चालू आहे, संपली नाहीये. दोन चेंडू मध्ये 16 धावसंख्येची गरज. लोअर फुलटॉस आणि हा चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे कदाचित गेलाय. 4 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 4 धावांच्या मदतीनं टोटल 26 धावसंख्येची नोंद. एक चेंडू आता विजयासाठी 12 धावांची गरज. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी गेलाय आणि 8 या धावसंख्येनं ही मॅच जिंकली आहे टीम योगेश 11 सावरोळी संघानं. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. साजगाव संघाचा संघनायक आणि योगेश 11 सावरोळी संघाच्या संघनायकाला विनंती आहे की लकी ड्रॉ साठी आपण व्यासपीठावरती या. या मॅचचा हिरो आदित्य भेसरे ठरतोय, ज्यानं 18 धावांचा मॅरेथॉनिक खेळ या मैदानावरती केला. 12 धावा गौरव घोसाळकरनं देखील केल्या, पण या षटकामध्ये अंतिम क्षणाला त्याच्यावरती पलटवार पाहायला मिळाले. 3 चेंडूमध्ये 14 धावा त्यानं खर्च करत मात्र मान मिळवला तो खऱ्या अर्थानं आदित्य भेसरेनं. आदित्य भेसरे या प्लेअर ऑफ द मॅच. मी प्रवीण सरांना आता व्यासपीठावरती आमंत्रित करतो, आपण देखील यावं.